हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धनने शौर्यला विचारलं, शौर्य तू ऊर्जाशी लग्न करणार आहेस का? शौर्य म्हणाला हो. आणि मग हर्षवर्धनने त्याला शेवटची वॉर्निंग दिली आहे, जर तू ऊर्जा शिंदेशी लग्न केलं तर तुझा आणि माझा काहीच संबंध राहणार नाही. मी तुझा बाप नाही, तू माझा मुलगा नाही. आणि मग शौर्य यासाठी सुद्धा तयार झालाय. शौर्य चक्क कुमुदिनी आजीबरोबर ऊर्जाच्या घरी गेला. पूर्वाला सांगितलं, मला ऊर्जाशी लग्न करायचंय. पूर्वाने ऊर्जा आणि शौर्याचा हात एकमेकांच्या हातात दिलाय. ऊर्जा आणि शौर्याचं लग्न जमलंय. लवकरच या दोघांचं लग्न सुद्धा होणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा ऊर्जाला सांगतो, ऊर्जा माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. आणि मी अर्पिताला सुद्धा सांगितलं आहे की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. मला माहिती आहे तुझा गैरसमज झाला होता की माझं आणि अर्पिताचं लग्न जमलंय म्हणून तू माझ्यापासून दूर राहत होती. पण माझं लग्न हे अर्पिताशी मी नव्हतं ठरवलं. माझं लग्न माझ्या बाबांनी ठरवलं होतं. त्यांची अशी इच्छा होती की आमदार शिर्केच्या घरात आमच्या भावा बहिणींची लग्न व्हावी आणि त्यामुळेच माझं लग्न अर्पिताशी ठरलं. पण ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि मी ठरवलं, मी जर आयुष्यात लग्न करेल तर ते फक्त तुझ्याशी. त्यामुळे मी अर्पिताशी लग्न करायला नकार दिलाय. ऊर्जा, तुला माहिती आहे मी असा मुलगा नाही आहे जो मनात असल्याशिवाय कमिटमेंट देईल. अर्पितावर माझं कधीच प्रेम नव्हतं. तिच्याशी लग्न करायचं हे मी कधीच ठरवलेलं नव्हतं. पण आता घरच्यांनी लग्न ठरवलंय आणि माझ्या मनात दुसरी कोणतीच मुलगी नव्हती. माझं कोणावरच प्रेम नव्हतं म्हणून मी सुद्धा काही बोललो नाही. आमचं लग्न ठरलं, पण त्यानंतर माझी आणि तुझी भेट झाली आणि पहिल्याच भेटीत मी तुझ्या प्रेमात पडलो. त्यामुळेच मी अर्पिताला स्पष्ट शब्दात सांगितलंय की अर्पिता, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझं ऊर्जावर प्रेम आहे. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि तिला विचारतो, ऊर्जा तुझं पण माझ्यावर प्रेम आहे ना? तू माझ्याशी लग्न करशील का? ऊर्जाला खूप टेन्शन येतं आणि ऊर्जा चक्क शौर्याच्या हातातून तिचा हात काढून घेते. शौर्यला कळतच नाही ऊर्जाने असं का केलंय. शौर्य विचारतो, काय झालं ऊर्जा, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का? तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि त्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. मी तुला याआधी सुद्धा सांगितलं आहे की तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच माझंही तुझ्यावर प्रेम आहे. आणि आता तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका राहिलेली नाही आहे की तुझं प्रेम खरं आहे की खोटं आहे. यावर मला आता विश्वास न ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. पण शेवटी जो प्रॉब्लेम आहे, जो अडसर आहे तो आहेच ना. शौर्य म्हणतो, मी तुला सांगितलं ना, मी अर्पिताला सांगितलंय की माझं तिच्यावर प्रेम नाही आहे. ऊर्जा विचारते, मग ती काय म्हणाली? खूप दुःखी झाली असेल ना? शौर्य सांगतो, ऑब्वियसली ती दुःखी झाली कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे. पण ऊर्जा, तूच मला सांग, मी जर अर्पिताशी लग्न केलं तर आपल्या तिघांचे आयुष्य बर्बाद होतील. कुणीच खुश राहू शकणार नाही. कारण माझं तिच्यावर प्रेम नसताना मी तिला काय आनंद देणार आहे, काय सुख देणार आहे? आमचं नातं हे फक्त आमच्या आईवडिलांच्या इच्छेसाठी जोडलं गेलेलं नातं असेल, पण त्यात प्रेम नसेल, आपुलकी नसेल, एकमेकांबद्दल कोणत्या भावना नसतील, मग असं नातं जोडून तरी काय फायदा? त्यापेक्षा आपल्या दोघांचं लग्न झालं तर चांगलंच आहे ना. कारण आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि लग्न त्याच दोन व्यक्तींचं व्हायला हवं ज्यांचं एकमेकांवर प्रेम असतं. ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य, पण आपल्या लग्नातला सगळ्यात मोठा अडसर तर आहेच ना? शौर्य विचारतो, हाच ना, की मी हर्षवर्धन जहागीरदार यांचा मुलगा आहे. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, हाच आपल्या लग्नातील सगळ्यात मोठा अडसर आहे. शौर्यला खूप वाईट वाटतं. आता या गोष्टीचं काय करावं? तो आहे तर आहे हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा, त्यात काहीच बदल घडू शकत नाही. त्यामुळे शौर्यकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, या प्रॉब्लेमचं कोणतंच सोल्युशन नसतं. आणि इकडे कुमुदिनी आजी ही सुद्धा पूर्वाला ऊर्जाच्या आईला भेटायला घरी आलेली असते आणि ती पूर्वाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. अर्पिता आणि शौर्याच्या लग्नाबद्दलचं सगळं सत्य आजीने पूर्वाला सांगितलेलं असतं आणि ती म्हणते,
पूर्वा, आता तुला काय प्रॉब्लेम आहे? मी तुला अर्पिताचं सगळं सत्य सांगितलंय. हे लग्न हर्षवर्धनने आणि आमदार शिर्केने जमवलं होतं आणि शौर्यच्या मनात अर्पिताबद्दल कधीच प्रेम नव्हतं. आणि आता शौर्यने सुद्धा अर्पिताला स्पष्ट शब्दात सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मी ऊर्जावर प्रेम करतो आणि मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? पण पूर्वाला दिव्याने सांगितलेलं असतं की शौर्याचं अनेक मुलींबरोबर लफडं आहे. त्यामुळे पूर्वा विचारते, म्हणजे शौर्याच्या मनात दुसरी मुलगी नव्हतीच का? कुमुदिनी आजी म्हणते, काय संबंध? शौर्याचं फक्त ऊर्जावरच प्रेम आहे. त्याने जर आयुष्यात एखाद्या मुलीचा विचार केला असेल, एखाद्या मुलीवर प्रेम केलं असेल, तर ती म्हणजे ऊर्जा. आणि तुला मी खरं सांगते पूर्वा, शौर्य हा खूप गुणी मुलगा आहे, खूप संस्कारी मुलगा आहे आणि तुझ्या ऊर्जाला तो सुखात ठेवेल, आनंदात ठेवेल. तू त्याची काळजी करू नको. आणि शेवटी दिव्या आणि आदित्याने सुद्धा लग्न केलंच ना. तुझी मुलगी दिव्या आमच्या घरात राहते. हा, विजयाची थोडी चिडचिड होते, तिला आवडत नाही, पण शेवटी ती आदित्याची आई आहे. तिच्या इच्छेशिवाय लग्न झालंय म्हणून तिला वाईट वाटतं. पण आम्ही दिव्याला कधीच त्रास दिला नाही. दिव्या आयुष्यातील सगळी सुख त्या घरात उपभोगतीये. एक सून म्हणून तिला जे काही द्यायला हवं, पैसा, दागदागिने, मान सन्मान, सगळं काही आम्ही तिला दिलंय आणि ती त्या घरात सुखी राहतीये. आणि येथे तर मी स्वतः तुझ्या ऊर्जाला मागणी घालायला आली आहे. विचार कर, मी तुझ्या ऊर्जाला घरात किती सुखात ठेवेल, किती लाडात ठेवेल, तिला कसलाही त्रास देणार नाही. तर पूर्वा म्हणते, मला तुमचं पटतंय, पण लग्न हे फक्त मुला आणि मुलीत नाही होत, तर दोन कुटुंबामध्ये होतात. आणि तुमच्या कुटुंबात तर कोणालाच ऊर्जा आवडत नाही, तिचं नाव घेतलेलं सुद्धा आवडत नाही. मग माझी ऊर्जा त्या घरात सुखी कशी राहील? आजी सांगते, अगं पूर्वा, ठीक आहे, मला मान्य आहे, घरातील कोणाला ती आवडत नाही. पण त्याचं कारण म्हणजे फक्त ही एक केस, पद्माची केस. आणि या केससाठी आपण त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं नुकसान करणार आहोत का? प्रोफेशनल लाईफ वेगळं असतं, पर्सनल लाईफ वेगळं असतं आणि आपण सुद्धा ते वेगळं ठेवायला हवं ना. आपण त्याचा विचार करायला हवा. पण पूर्वाला मात्र हे पटत नाही. तिच्या मनात द्विधा मनस्थिती असते आणि काय करावं हेच तिला कळत नाही. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या घरामध्ये तुला कसलाच त्रास होणार नाही. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, तुला काय वाटतं? मी या गोष्टीचा विचार केला नसेल की तुझ्याशी लग्न झाल्यानंतर मी त्या घरात येणार आणि मग त्या घरातील प्रत्येक वस्तू पाहताना, प्रत्येक व्यक्तीशी बोलताना मला हेच आठवणार ना की या घराच्या मालकाने, तुझ्या वडिलांमुळे माझ्या वडिलांचा जीव गेला होता. शौर्य, मी लहानपणापासून खूप दुःख भोगलंय. माझ्या आईची तळमळ मी पाहिली आहे. माझ्या आईचं उभं आयुष्य एकांतपणामध्ये गेलं, एकटेपणात गेलं आणि आम्ही गरिबीत जगलो. माझ्या आईने आम्हा दोघी बहिणींना वाढवण्यासाठी खूप कष्ट केले आणि मग मी त्याच माणसाच्या घरात येणार, ऐश्वर उपभोगणार, सुख उपभोगणार. पण हे सगळं करत असताना माझ्या मनाची काय अवस्था होईल हे तुला कळतंय का? शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, ऊर्जा, मान्य आहे मला, मला तुझी मनस्थिती कळतीये, पण तू हे सगळं नाही विसरू शकत का? विसरण्याचा प्रयत्न नाही करू शकत का? आणि ऊर्जा ही शौर्याला प्रश्न विचारते, शौर्य, हे जर तुझ्याबरोबर झालं असतं तर? माझ्या बाबांमुळे तुझ्या बाबांचा जीव गेला असता तर? ते तुला सोडून गेले असते तर काय केलं असतंस तू? आणि शौर्यकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, कारण ज्याच्याबरोबर होतं त्यालाच समजतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि इकडे पूर्वा ही कुमुदिनीला समजवण्याचा प्रयत्न करते, मला तुमचं सगळं पटतंय, पण त्या घरात मी माझ्या मुलीला कसं पाठवणार, ज्या घरामध्ये माझी मुलगी सुखी राहील की नाही अशी मला शंका वाटते. कुमुदिनी तिला समजावून सांगते, ठीक आहे मग पूर्वा, आपण एक काम करूया, तुम्हाला 1 महिना दे. 1 महिन्यानंतर जर ऊर्जाला त्या घरात त्रास होत राहिला तर मी स्वतः ऊर्जा आणि शौर्याला वेगळं घर घेऊन देईल आणि त्या घरामध्ये त्यांना कसलीही कमी होणार नाही. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे, असं करण्याची गरजच पडणार नाही, कारण फक्त 10 दिवसातच सगळेजण ऊर्जाचा चांगुलपणा पाहून तिला स्वीकारतील. कारण त्यांना ढळढळीत समोर दिसत असेल की ऊर्जा किती चांगली मुलगी आहे, तिचे गुण दिसतील, तिचं वागणं बोलणं दिसेल, मग कुणी तिच्यावर कसं रागावू शकतं? पूर्वा म्हणते, मला हे पटतंय, परंतु शेवटी मी सुद्धा एका मुलीची आई आहे ना, काय करावं ते मला कळतच नाही आहे. कुमुदिनी तिला समजावून सांगते, पूर्वा, आता जास्त विचार करू नको, तू फक्त तुझ्या मुलीच्या सुखाचा विचार कर. आणि जोपर्यंत मी त्या घरात आहे, शौर्य तिच्या साथीला आहे, तिला कसलाही त्रास होणार नाही, तिला कसलंच दुःख होणार नाही,
हा माझा तुला शब्द आहे. पूर्वाला काय बोलावं ते कळतच नाही. पूर्वा यशवंतच्या फोटोसमोर येते. कुमुदिनी तिला समजावून सांगते, पूर्वा आता कसलाही विचार करू नको, या लग्नाला होकार देऊन टाक. खरंच हे दोन्ही मुलं एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि जर त्यांचं लग्न झालं नाही ना तर ते दोघे सुखी नाही राहणार आणि त्यांना जर आयुष्यात सुखी ठेवायचं असेल तर हे लग्न करून द्यावंच लागेल. सहजीवनामध्येच दोघे खुश राहतील. माझ्यावर विश्वास ठेव आणि या लग्नाला होकार दे. पण पूर्वाला काय बोलावं ते कळतच नाही. ती खूप कन्फ्यूज झालेली असते. इकडे शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, तुला माझ्यापासून प्रॉब्लेम नाही आहे ना, तुला मी आवडतो ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, फक्त माझ्या डॅडचा प्रॉब्लेम आहे ना, मग ठीक आहे, मी तुझ्यासाठी माझ्या डॅडला सोडायला तयार आहे. मी त्यांचं तोंडसुद्धा पाहणार नाही. मला तो बंगला, ते ऐश्वर्य, त्यांची प्रॉपर्टी काही नको आहे ऊर्जा. मला फक्त तू हवी आहे आणि तुझ्यासाठी मी ते सगळं सोडायला तयार आहे. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, तुला स्वतःचं प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही आहे. मी तुला म्हटलं ना, तू खरा आहेस, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे, हे सगळं मला पटलं आहे आणि मी एवढी वाईट नाही आहे की मी तुला म्हणेल की तू माझ्यासाठी तुझ्या आईबाबांना सोड. आणि तुला माहिती आहे मी माझ्या बाबांना गमावलं आहे. कसं गमावलं, काय गमावलं ते सगळं बाजूला ठेवूया, पण माझे बाबा आज या जगात नाही आहे हे तर सत्य आहे ना. आणि मी तुझ्याबरोबर ते होऊ देऊ शकत नाही. तुला आठवतं आहे का, याच्या आधीसुद्धा आपला एकदा विषय झाला होता आणि स्वतःच्या बाबांना गमावण्याचं ऐकून तू किती घाबरला होतास. आत्तासुद्धा तुझ्या डोळ्यात मला ते दुःख दिसतंय की तू तुझ्या डॅडबरोबर कधीच बोलणार नाही, त्यांचं तोंड पाहणार नाही. आणि मी इतकी स्वार्थी नाही आहे की आपल्या नात्यासाठी मी तुला तुझं संपूर्ण कुटुंब सोडायला सांगेल आणि मी असं कधीच करणार नाही. शौर्यला कळतच नाही या मुलीशी कसं बोलावं. ती माझ्या घरी यायला तयार नाही आहे, ती वेगळंही राहायला तयार नाही आहे, ती माझ्यावर प्रेमही करते पण माझ्याशी लग्नही करायला तयार नाही आहे. आणि इकडे पूर्वा ही कुमुदिनीला सांगते, ऊर्जाचे बाबा जेव्हा हे जग सोडून गेले ना तेव्हा मी ठरवलं होतं माझ्या मुलींना काहीच कमी पडू द्यायचं नाही, त्यांना सुखी ठेवायचं. आणि मलासुद्धा माझ्या मुलीचं सुख कळतंय, शौर्यबरोबर तिचं सुख आहे हे मला माहिती आहे. कुमुदिनी तिला समजावून सांगते, तुला हे कळतंय ना, मग या लग्नाला होकार दे. आता पाय मागे खेचू नकोस, हे लग्न थांबू नकोस. पूर्वालासुद्धा हे पटत असतं की शौर्यबरोबरच ऊर्जाचं सुख आहे, पण ज्या घरामध्ये हर्षवर्धन जहागीरदार आहे त्या घरात ऊर्जाला कसं पाठवायचं, तिचं लग्न कसं करून द्यायचं हाच प्रश्न पूर्वाला पडतो. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण दोघे आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ. कितीही मोठी अडचण आली, कितीही मोठं संकट आलं तरी जोडीने त्याचा सामना करू. मग माझ्या बाबांमुळे तू माझ्याशी लग्न करत नाहीये हे कितपत योग्य आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य, हा निर्णय मी एकटीने नाही घेऊ शकत. आज आईने तुला जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांमुळे गैरसमज करून घेऊ नको की आई ही माझं लग्न तुझ्याशी करून द्यायला तयार आहे, पण मला माझ्या आईशी बोलावं लागेल. हा निर्णय मी एकटीने घेऊ शकत नाही. शौर्यलासुद्धा टेन्शन येतं की आता ऊर्जाचा फायनल निर्णय काय असेल. आणि इकडे पूर्वा ही सुद्धा कुमुदिनीला समजावून सांगते, मला तुमचं म्हणणं पटतंय, तुमचा शब्द न शब्द मला पटतोय, पण जोपर्यंत मी ऊर्जाशी बोलत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माझा निर्णय सांगू शकत नाही. कारण तुम्ही येथे येण्याआधी शौर्य घरी आला होता. मी त्या दोघांना प्रश्न विचारले. शौर्य ऊर्जाशी लग्न करायला तयार होता, पण ऊर्जाने स्पष्ट शब्दात नकार दिलाय. तिच्या मनात काय आहे तेच मला कळत नाहीये, त्यामुळे आणखीनच बुचकळ्यात पडली आहे. त्यामुळे हा निर्णय मी परस्पर घेऊ शकत नाही. मी ऊर्जाशी बोलते आणि मग तुम्हाला माझा निर्णय कळवते. आणि इकडे शौर्याच्या घरी तीर्था आदित्यजवळ येते आणि म्हणते, आदित्य दादा, आज आपण मस्त मूव्ही पाहूया. आता शौर्य दादा बरा झालाय ना, एन्जॉय करूया. तेवढ्यात विजया आणि दिव्या तेथे येतात. हर्षवर्धनसुद्धा जिन्यावरून खाली उतरत असतो आणि दिव्या तीर्थाला म्हणते, सॉरी तीर्था, आज तुझा प्लॅन काही यशस्वी होणार नाहीये कारण शौर्य घरातच नाहीये. हे ऐकून विजयाला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धनसुद्धा खूप चिडतो आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आरडाओरडा करू लागतो, हे सगळं या घरात काय चाललंय, शौर्य घराबाहेर गेला आणि मग तुम्हाला कसं काय माहीत नाही. विजया दिव्यावर चिडून विचारते, काय ग दिव्या, तुझ्या समोर शौर्य घराबाहेर गेला ना, मग तू त्याला का नाही विचारलंस. तर दिव्या म्हणते, आई, मला तर तुमचं काही कळतच नाही. मी जर शौर्याला अडवलं असतं तर तुम्ही माझ्यावर चिडला असता की घराबाहेर जात असताना कोणाला असं अडवायचं नाही, आणि आता नाही विचारलं तरी माझ्यावर चिडताय. काय वागावं या घरात मला तर कळतच नाही. हर्षवर्धनची खूप चिडचिड होत असते. विजया म्हणते, अहो, हे आता अति होतंय
आणि आपल्याला हे सगळं सत्य शोधून काढावंच लागेल. हर्षवर्धन म्हणतो, दिव्या जा आईसाहेबांना बोलून आण, त्यांना नक्कीच माहीत असेल. तर दिव्या सांगते, सॉरी बाबा, मी त्यांना सुद्धा नाही बोलू शकत, कारण त्यासुद्धा शौर्याच्या मागे मागे घराबाहेर गेल्या आहेत. हर्षवर्धन आणि विजयाला जबर धक्काच बसतो. विजया म्हणते, आपल्याला लवकरात लवकर शौर्याशी बोलावं लागेल, नाहीतर आईसाहेब त्या दोघांचं लग्न लावून देतील तरी आपल्याला कळायचं नाही. आजच तुम्ही शौर्याशी बोला, तो घरी आला की त्याच्याशी बोला. हर्षवर्धन चिडून म्हणतो, त्याला घरी येऊ द्यायची कशाला वाट पाहायची, मी त्याला आत्ता फोन करतो. हर्षवर्धन फोन लावणार, पण त्याच वेळेस त्याला चक्क आमदार शिर्केचा फोन येतो. हर्षवर्धन चांगलाच घाबरतो. हर्षवर्धन फोन उचलतो. विजया त्याला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते. हर्षवर्धन फोन स्पीकरवर ठेवतो आणि मग आमदार शिर्के हर्षवर्धनला सांगतो, हर्षवर्धन साहेब, आता शौर्य हा पूर्णपणे बरा झालाय, त्यामुळे काही गोष्टींबद्दल बोलायलाच हवं. हर्षवर्धन विचारतो, कोणती गोष्ट? आमदार शिर्के विचारतो, हे ऊर्जा शिंदे प्रकरण काय आहे? तर हर्षवर्धन म्हणतो, प्रकरण म्हणजे मला काही कळत नाहीये, तुम्ही काय बोलताय? तर आमदार शिर्के हसू लागतो आणि म्हणतो, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काही दिसत नाही, आम्हाला काही कळत नाही? आम्हाला सुद्धा सगळं दिसतं. ऊर्जाला आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिलंय, तिची काळजी पाहिली आहे शौर्यबद्दलची. खरं खरं सांगा, नेमकं काय प्रकरण आहे? तर हर्षवर्धन खोटं सांगतो, नाही आमदार साहेब, काही प्रकरण नाही आहे, काहीच आम्ही तुमच्यापासून लपवलेलं नाही आहे. तर आमदार शिर्के म्हणतो, ठीक आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तशीही आता आपली भेट होणारच आहे. 2-3 दिवसात केसची हिअरिंग आहे आणि एकदा का ही केस आपण जिंकलो, मग त्यानंतर मुलांची लग्न आपण लावून द्यायची. हर्षवर्धन म्हणतो, हो, जसं ठरलंय तसंच होणार. आमदार शिर्के फोन कट करतो. हर्षवर्धन आणि विजयाला खूप टेन्शन येतं आणि इकडे ऊर्जा ही शौर्याला भेटून घरी आलेली असते. पूर्वा तिला विचारते, आलीस का घरी? काय बोलणं झालं तुझं आणि शौर्याचं? तर ऊर्जा ही पूर्वालाच प्रश्न विचारते, तू शौर्याने मला ते प्रश्न का विचारले होते? पूर्वा चिडून म्हणते, असं आहे तर, म्हणजे तुझ्यात आणि शौर्यात काय बोलणं झालंय हे तुम्हाला सांगायचं नाही? तर ऊर्जा सांगते, नाही आई, तसं काही नाही आहे. शौर्याने मला सांगितलं की त्याने अर्पिताला सांगितलंय की तो अर्पिताशी लग्न करू शकत नाही, त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे, असं त्याने मला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का? पूर्वाला कळतच नाही की आता काय बोलावं आणि इकडे घरातील सगळे कुमुदिनी आणि शौर्याची वाट पाहत असतात. कुमुदिनी घरी येते आणि हर्षवर्धन तिला जाब विचारतो, शौर्य कोठे? कुमुदिनी सांगते, मला काय माहीत, तो माझ्याबरोबर नव्हता, मी माझ्या कामासाठी गेले होते. विजया विचारते, तुम्ही कोणत्या कामासाठी गेला होता? क्लबमध्ये गेला होता का? आजी ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि ती स्पष्टपणे सांगते, मी ऊर्जाच्या घरी गेले होते, ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो, पण हर्षवर्धन मात्र चिल मूडमध्ये असतो आणि हसत हसत विचारतो, लग्नाची बोलणी करायला गेला होता का? जमलं का मग लग्न? लग्नाची तारीख कधी आहे? हे ऐकून कुमुदिनीला खूप राग येतो. ती हर्षवर्धनकडे रागारागाने पाहू लागते आणि तेवढ्यात शौर्य घरी परत येतो. विजया त्याच्यावर खूप चिडते आणि विचारते, शौर्य कोठे गेला होतास तू? शौर्य सांगतो, माझं एक महत्त्वाचं काम होतं. विजया चिडून म्हणते, कोणतं महत्त्वाचं काम? त्या ऊर्जा शिंदेला भेटण्याचं. ऊर्जा शिंदेला भेटायला गेला होतास ना तू? शौर्य म्हणतो, हो मॉम, मी ऊर्जाला भेटायला गेलो होतो. हर्षवर्धन आणि घरातील सगळे शौर्यावर खूप चिडतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, ही मालिका आता खरंच भारी होत चालली आहे, यात शंका नाही. आणि आता लवकरच ऊर्जा आणि शौर्याचं सुद्धा लग्न होईल असंच वाटतंय आणि एका घरात राहूनच हर्षवर्धन आणि ऊर्जा एकमेकांविरुद्ध केस लढतील एवढं मात्र नक्की. वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, हर्षवर्धन हा शौर्याला जाब विचारेल, शौर्य तुला ऊर्जाशी लग्न करायचंय का? शौर्य म्हणेल, हो, माझं तिच्यावर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि मग हर्षवर्धन त्याला शेवटची वॉर्निंग देणार, एक लक्षात ठेव, जर तू ऊर्जा शिंदेशी लग्न केलं तर आपला संबंध संपणार. मी तुझा बाप नाही, तू माझा मुलगा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हर्षवर्धनला असं वाटेल, मी ही वॉर्निंग दिली म्हणजे शौर्य घाबरणार, परंतु शौर्य बिलकुल घाबरणार नाही. तर शौर्य हा चक्क कुमुदिनी आजीला घेऊन पूर्वाच्या घरी जाईल आणि तो पूर्वाला सांगणार की मला तुमच्या मुलीशी ऊर्जाशी लग्न करायचं आहे आणि
मग पूर्वा ही ऊर्जाला विचारेल, तुला शौर्यशी लग्न करायचं आहे का? ऊर्जासुद्धा होकार देईल आणि मग पूर्वा ही स्वतः ऊर्जा आणि शौर्य या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देईल आणि म्हणेल, माझी तुमच्या लग्नाला परवानगी आहे, तुम्ही दोघे सुखाने संसार करा. म्हणजे ऊर्जा आणि शौर्याचं लग्न ठरलंय आणि आता लवकरच या दोघांच्या लग्नाचे मंगलाष्टकं आपल्या कानावर पडतील यात शंका नाही. परंतु या मंगलाष्टकाच्या मागे हर्षवर्धनचा आरडाओरडा असेल, विजयाची चिडचिड असेल, दिव्याचा जळफाट असेल आणि आमदार शिर्के, विक्रांत, अर्पिता यांचा धिंगाणा असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आता या मालिकेत पुढे काय घडणार? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर या मालिकेचे जे नवीन नवीन एपिसोड्स आहेत ते तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील आणि कोणताच एपिसोड तुमच्याकडून मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.